गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स हे बघितलेलं होतं. ओके, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आणि त्यामध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर, होमोलोगस सिरीज, आयसोमेरिझम कॅरेक्टर, वेज डॅश फॉर्म्युला, सॉहॉर्स प्रोजेक्शन, न्यूमान्स प्रोजेक्शन, हे सगळे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. IUPAC सुद्धा बघितलेलं आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, डिफरंट टाइप्स ऑफ ग्रुप. मग ज्याला OH ग्रुप अल्कोहोलिक म्हणतो, ओके, CHO अल्डिहाइडिक ग्रुप, C डबल बॉन्ड O कीटोनिक ग्रुप, NH2 अमाइन, COOH कार्बॉक्सिलिक ऍसिड, हे सगळं आपण बघितलेलं. होमोलोगस सिरीज म्हणजे सिमिलर क्लास ऑफ अ कंपाऊंड विच हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज अँड दे आर डिफर बाय CH2 ग्रुप, हे सुद्धा आपण होमोलोगस सिरीज कॅरेक्टर बघितलेलं होतं. हे सांगायचं कारण आपण आता जो पुढचा जो पार्ट बघणार आहोत, टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजेच आहे तुमच्या 11वीचा जो पर्टिक्युलरली सिलेबस आहे बोर्डाचा, तो आहे हायड्रोकार्बन म्हणून पार्ट येतो. ओके, NCERT ला पण तेच आहे, CBSE ला सुद्धा तेच आहे, हायड्रोकार्बन पार्ट. मग ह्या हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला 3 प्रकारचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत: अल्केन, अल्कीन, अल्कायन्स अँड अरोमॅटिक कंपाऊंड. ओके, कुठले? अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स अँड अरोमॅटिक कंपाऊंड, ह्यांचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. समजलं? मग इथं ज्या वेळेला आपण पर्टिक्युलरली ज्या वेळेला हायड्रोकार्बन हा पार्ट बघतो, तर त्या हायड्रोकार्बन पार्टमध्ये हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन आहे, तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ओपन चेन अँड सायक्लिक चेन. ओपन चेन मध्ये आपण म्हणतो सॅच्युरेटेड, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड सिंगल असतो, ज्याच्यामध्ये अल्केन बघायला मिळतो. आणि अनसॅच्युरेटेड मध्ये तुम्हाला अल्कीन आणि अल्काइन, ज्याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हे अनसॅच्युरेटेड मध्ये येतात. सॅच्युरेटेड मध्ये तुम्हाला स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन बघायला मिळतात, म्हणजेच N ब्युटेन आणि आयसोब्युटेन. ओके, आणि इथं सुद्धा अनसॅच्युरेटेड मध्ये सुद्धा स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन बघायला मिळतं. तसंच सायक्लिक चेन, म्हणजे ज्याला रिंग चेन कंपाऊंड म्हणतो, ज्याला सॅच्युरेटेड म्हणजे सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, हे सॅच्युरेटेड मध्ये येतात. अनसॅच्युरेटेड मध्ये एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक. एरोमॅटिक मध्ये बेन्झीन अँड बेन्झिन्सचे डेरिव्हेटिव्ह, नॉन एरोमॅटिक मध्ये फ्युरॉन, ओके, थायोपीन, एझ्युलिन, हे जे सगळे कॅरेक्टर आहे, ट्रोपोलॉन, हे सगळे कॅरेक्टर नॉन एरोमॅटिक मध्ये बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हे ऑलरेडी आपण कुठं बघितलेलं आहे? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बघितलेलं आहे. मग ज्या वेळेला आपण हायड्रोकार्बन हा पार्ट बघतो, त्यामध्ये 3 महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत हायड्रोकार्बन्स मध्ये. तर 3 म्हणण्यापेक्षा 4 आहेत: अल्केन, अल्किन, अल्कायन्स आणि अरोमॅटिक कंपाऊंड. मग ह्यातले प्रत्येकाचं कॅरेक्टर्स, म्हणजेच अल्केन म्हणजे काय, अल्किन म्हणजे काय, अल्कायन्स म्हणजे काय आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय, हे बघायचं आहे. पूर्वी आपल्याला CBSE असू दे किंवा NCERT असू दे, हायड्रोकार्बन हे नाव दिलं जायचं आणि त्याच्यानंतर अल्केन वेगळा, अल्किन वेगळा आणि अल्कायन्स वेगळा असं बघायचं आहे. मग आपण सुद्धा बघताना आता काय करायचं, तर अल्केन म्हणजे काय हे पहिल्यांदा सगळ्यांना समजून घ्यायचं. मग अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल रिॲक्शन्स काय आहेत, प्रिपरेशन्स मेथड काय आहेत, युजेस काय आहेत. लक्षात घ्या, कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड हा ज्या वेळेला डिस्कस करतो किंवा स्टडी करतो, त्यामध्ये पहिल्यांदा त्याचं इंट्रोडक्शन कॅरेक्टर. इंट्रोडक्शन म्हणजे व्हाय वी हॅव टू पर्टिक्युलरली स्टडी दिस पार्ट. ओके, ते इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर येईल डेफिनेशन येईल. डेफिनेशन नंतर आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन येईल. क्लासिफिकेशन आल्यानंतर नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम कॅरेक्टर येईल. नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम ह्या कॅरेक्टर नंतर आपल्याला
पर्टिक्युलरली प्रिपरेशन्स मेथड येतील. प्रिपरेशन्स मेथड नंतर फिजिकल प्रॉपर्टीज नंतर केमिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन्स नंतर युजेस किंवा सर्टन काय हायलाइटेड पॉइंट्स असतील तर ते आपण बघायचे आहेत. परत एकदा सांगतो, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, क्लासिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर, आयसोमेरिझम कॅरेक्टर, ओके, त्याच्यानंतर प्रिपरेशन मेथड, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिॲक्शन, युजेस अँड सर्टन कॅरेक्टर्स हे आपल्याला बघायचे आहेत. हे लक्षात ठेवा. मग आपण आत्ता जो पहिला पार्ट आपण जो चालू करणार आहे तो पार्ट म्हणजेच अल्केन चालू करतोय. हायड्रोकार्बनचा पहिला पार्ट जो येतो ज्याला आपण अल्केन हा बघणार आहोत. मग आता ह्या अल्केन हा कशामध्ये येतो तर पर्टिक्युलरली सॅच्युरेटेड कॅरेक्टर्स मध्ये येतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन हा पार्ट येतो. म्हणजे अल्केन मध्ये सी सिंगल बॉन्ड सी हे कॅरेक्टर बघायला मिळतं. अल्केन म्हणजेच ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड कॅरेक्टर आहे ज्याला सॅच्युरेटेड HC म्हणजे हायड्रोकार्बन एवढं लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये सी सिंगल बॉन्ड सी हे कॅरेक्टर बघायला मिळतं. मग मी तुम्हाला सांगितलं की हे अल्केन, व्हाय वी हॅव टू सी द अल्केन, हे लक्षात ठेवा. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये हा अल्केन आहे आणि हा अल्केन तुम्ही 9वी 10वीला पण शिकलेला आहे, ज्याच्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे बघितलेलं आहे. आणि हे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हा होमोलोगस सिरीजचा पार्ट आहे. म्हणजेच दे आर डिफर म्हणजे CH4, C2H6, C3H8, C4H10 हे जर तुम्ही घेतलं तर आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स CH2चा, ह्या दोघांच्या मध्ये CH2चा, ह्या दोघांच्या मध्ये CH2चा डिफरन्स बघायला मिळतो. आणि त्याचा जो जनरल फॉर्म्युला येतो, जनरल फॉर्म्युला कुणाचा तर अल्केनचा, तर तुम्ही CnH2n+2 हा जनरल फॉर्म्युला येतो. जे कार्बन नंबर 1 घेतला, N इज नंबर ऑफ कार्बन हा जर घेतला 1 घेतला तर किती येणार C चा 1. आणि आता 2 into 1 म्हणजे 2 into 1 म्हणजे 2 अधिक 2 4. तसं C2 घ्या, हे 2 2 गुणिले 2 4 4 अधिक 2 6 असा तुम्हाला जनरल फॉर्म्युला येतो. हे लक्षात ठेवा. आणि जनरल फॉर्म्युला वेगळा आणि जनरल रिप्रेझेंटेशन म्हणजेच RH. R म्हणजेच अल्काईल ग्रुप. काय येतो R म्हणजेच अल्काईल ग्रुप. म्हणजेच एक कार्बन लेस असेल, वन कार्बन लेस इन अ अल्केन, ओके, विच विल गिव्स यू अ अल्काईल. म्हणजेच मिथेन मधला एक कार्बन लेस असेल, CH3 असेल तर त्याला आपण मिथाईल म्हणतो. एक हायड्रोजन लेस पाहिजे, वन हायड्रोजन लेस, ओके, वन हायड्रोजन लेस. आता इथं एक असेल C2H5 इथाईल, म्हणजे इथेनचं इथाईल, प्रोपेनचं प्रोपाईल, ब्युटेनचं ब्युटाईल, हेप्टेनचं हेप्टाईल, पेंटेनचं पेंटाईल असं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणून हे RH जनरल रिप्रेझेंटेशन आणि हा जनरल फॉर्म्युला येतो. हे ऑलरेडी मी तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मध्ये सांगितलेलं आहे. आता हे अल्केन्स जर बघितलं तर अल्केन्सचा जो बघितलं तर नॅचरली अल्केन्स आर गोइंग टू बी ऑब्टेन्ड इन पेट्रोलियम प्रोडक्ट्स मध्ये अँड नॅचरल गॅस मध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून 95 to 96% नॅचरल गॅस हा मेजर सोर्स ऑफ अल्केन म्हणजेच मिथेन, ओके, ह्याचा सोर्स बघायला मिळतो. मिथेनचा सोर्स 95%,
हा आपल्याला नॅचरल गॅसमध्ये बघायला मिळतो आणि अलॉंग विथ इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून मिथेन हा CH4 जो आहे, ज्याला आपण मार्श गॅस म्हटला जातो, हे लक्षात ठेवा. मिथेनला काय म्हटलं जातो? मार्श गॅस म्हटला जातो. मार्श गॅस, मार्शी एरिया. कारण का? तर तो कोल माइन्स मध्ये बघायला मिळतो आणि कोल माइन्स अँड मार्शी एरियाज. मार्शी म्हणजेच जिथं आपल्याला पर्टिक्युलरली चिखलासारखा असा एरिया बघायला मिळतो, तो मार्शी एरियाज. आणि कोल माइन्समध्ये आपल्याला जो गॅस मिळतो तो म्हणजेच मिथेन गॅस. आणि म्हणून नॅचरल गॅस हा मेजर सोर्स येतो कुणाचा? अल्केनचा येतो. मग तुम्ही बघा, जनरली LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो तुम्ही घरात बघता, किंवा नॅचरल गॅस CNG लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG, किंवा LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस, किंवा CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, हे तुम्ही बघता, हे लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली तुमच्या LPG मध्ये जे डोमेस्टिक कॅरेक्टर आहे, त्या LPG मध्ये N ब्युटेन आणि आयसोब्युटेनचं कॉम्बिनेशन आहे LPG मध्ये. ओके. आता CNG आणि LNG मध्ये बघितलंस तर तुम्हाला C6 to 6 8 ह्या मधले अल्केन्स म्हणजेच हेक्झेन टू ऑक्टेन ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. लोअर मेंबर्स आहेत C1 to C4. ओके. हायर मेंबर्स येतात C5 to C10 पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. आणि C10च्या पुढे जे येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅसोलिन हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. म्हणजेच मोर दॅन C15 to C16 और C18 पर्यंत तुम्हाला हे गॅसोलिन, पेट्रोल, डिझेल हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता तुम्हाला माहिती आहे अनडिकेन म्हणजेच ज्याला आपण डिकेन म्हणजेच 10 कार्बन असलेला, अनडिकेन म्हणजेच 11 कार्बन असलेला. आता हा अनडिकेन सिक्रेट केला जातो बाय कॉकरोच. कॉकरोच सिक्रेट करतो, हे लक्षात ठेवा. एक स्त्राव, सिक्रेटरी पदार्थ, सबस्टन्स कॉकरोच पाय टाकतो, त्याच्यामध्ये अनडिकेन बघायला मिळतं. आणि हे कशा करता? टू अट्रॅक्ट द जेंडर ऑफ इट्स स्पेसीज. त्याच्या ह्याला जेंडरला, दुसऱ्या म्हणजेच मादीला अट्रॅक्ट करण्याकरता हा अनडिकेन सिक्रेट केला जातो, हे लक्षात ठेवा. तसंच सायक्लोहेक्झेन हे सुद्धा जे कॅरेक्टर आहे, ह्या सायक्लोहेक्झेन जे सायक्लिक स्ट्रक्चर्स आहेत, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सायक्लिक अल्केन्स आपल्याला हा कॉमन कॉम्पोनंट मँगोमध्ये म्हणजेच रिपनिंग ऑफ फ्रुट्स जे बघतो आपण, म्हणजेच पिकलेले फळं जे असतात, त्यात ह्यामध्ये सायक्लोहेक्झेन हे कॅरेक्टर बघायला मिळतं. LPG, केरोसिन हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की फॅमिली म्हणजेच पर्टिक्युलरली डोमेस्टिक फ्युएल म्हणून यूज केलं जातं. CNG, पेट्रोल, डिझेल, गॅसोलिन हे ऑटोमोबाईल कॅरेक्टर्समध्ये बघितलं जातं, हे लक्षात ठेवा. आता मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे मार्श गॅस हा मार्शी गॅस CH4 आहे, लिक्विफाईड गॅस म्हणून तुम्हाला सांगितलं. नंतर CNG सांगितलं, नंतर LPG म्हणजे काय सांगितलं, LNG म्हणजे काय सांगितलं, लक्षात घ्या. आणि ह्यामध्ये जर तुम्ही टोटल अल्केन्समध्ये जर बघितला तर मेजर सोर्स नॅचरल गॅस अँड कोल हा मेजर सोर्स ऑफ अल्केन आहे, ज्याच्यामध्ये C सिंगल बॉन्ड C कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे तुम्ही डोक्यात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आता पहिला प्रश्न विचारला जातो, व्हॉट डू यू मीन बाय हायड्रोकार्बन? काय विचारलं जातं? व्हॉट डू यू मीन बाय हायड्रोकार्बन्स? अल्केन मधला पहिला प्रश्न येतो. द कंपाउंड्स विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन. द कंपाउंड्स विच कंटेन्स हायड्रोजन अँड कार्बन or carbon or hydrogen in elements are called as hydrocarbons. हे तुम्हाला सांगतो. मग आता हे हायड्रोकार्बन्स कसे आहेत, ज्याच्यामधला जो अल्केन म्हणतो आपण, तो आपल्याला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड पार्ट मध्ये येतो. अनसॅच्युरेटेड मध्ये तुम्हाला माहिती आहे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर असेल तर अनसॅच्युरेटेड, आणि जर
सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असेल तर सॅच्युरेटेड, आणि सॅच्युरेटेडलाच आपण अल्केन म्हणतो, हे लक्षात ठेवा. सॅच्युरेटेडला काय म्हणतो आपण? अल्केन म्हणतो. आणि तो अल्केन आपल्याला जर बघितला तर तो अल्केन जो सॅच्युरेटेड पार्ट आहे, ज्याच्यामध्ये सी सिंगल बॉन्ड सी हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, ते स्ट्रेट चेन आणि ओपन चेन हे आहे. हे तुम्हाला माहिती आहे. हा CH3 CH2 CH2 CH3 स्ट्रेट चेन आहे, म्हणून एन ब्युटेन म्हटलं जातं. आणि सेकंड कार्बनला ज्या वेळेला मिथाइल ग्रुप असतो त्यावेळेला आयसोब्युटेन हे कॅरेक्टर येतं. म्हणजे हा स्ट्रेट चेन आला आणि हा ब्रांचड चेन कॅरेक्टर आलं, आणि म्हणून अल्केन हा स्ट्रेट चेन आणि ब्रांचड चेन मध्ये बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आता ह्या पर्टिक्युलरली अल्केन्सला म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ह्या सगळ्यांनाच पॅराफिन्स म्हणतात. काय म्हणतात? पॅराफिन असं म्हटलं जातं. आता पॅरम म्हणजेच लिटल, ओके, लिटल, अँड एफिन म्हणजेच अट्रॅक्शन और एफिनिटी. काय? अट्रॅक्शन और एफिनिटी. आता काय आहे पर्टिक्युलरली पॅराफिन्स म्हणजे लिटल एफिनिटी टुवर्ड्स द रिॲक्शन. त्यांची लिटल एफिनिटी आहे. दे लिटल एफिनिटी म्हणजे पॅरम लिटल एफिनिटी असल्यामुळं, म्हणजे अट्रॅक्शन कमी असल्यामुळं, हे लक्षात ठेवा. एफिनिटी कमी असल्यामुळं, लिटल एफिनिटी असल्यामुळं दे आर लेस रिॲक्टिव्ह, हे लक्षात ठेवा. दे आर लेस रिॲक्टिव्ह आहेत. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो, हा लक्षात ठेवा. ओके, कळालं? ते कसे आहेत? लेस रिॲक्टिव्ह आहेत, म्हणून त्यांना पॅराफिन्स म्हणतात. बिकॉज अल्केन्स आर लेस रिॲक्टिव्ह, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन लिंकेज, सिंगल बॉन्डनं कार्बन आपल्याला लिंक्ड होतात, म्हणजे कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी हे त्याच्यामध्ये लिंकिंग कॅरेक्टर्स येतात, आणि त्या लिंकिंग कॅरेक्टर्समुळं आपल्याला त्यांची रिॲक्टिव्हिटी ही कमी आहे, लेस रिॲक्टिव्ह आहेत. म्हणून म्हणजेच काय की लिटल एफिनिटी आहे. ओके, लिटल एफिनिटी म्हणजेच आपल्याला पर्टिक्युलरली स्मॉल कॅरेक्टर्स मध्ये त्याची रिॲक्टिव्हिटी बघायला मिळते, म्हणजेच लेस रिॲक्टिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे, जो ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला होता, पर्टिक्युलरली बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मध्ये, तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की कार्बन हा अल्केन मधला जो कार्बन आहे हा टेट्राहायड्रल नेचरचा आहे. कार्बन हा काय देतो? अल्केन मधला कार्बन हा टेट्राहायड्रल जॉमेट्री देतो, टेट्राहायड्रल जॉमेट्री देतो. आणि कार्बन हॅज अ फोर व्हॅलेन्सी आहे. हे आपण कुठं बघितलेलं होतं? तर बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये बघितलेलं होतं. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की ज्या वेळेला स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा, तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला माहिती आहे अरेंजमेंट ऑफ द ॲटम और ग्रुप, काय डिफरंट अरेंजमेंट ऑफ द ग्रुप और ॲटम इन अ पर्टिक्युलरली इन अ डिफरंट फॉर्म अरेंजमेंट ऑफ द ॲटम. ओके, मग ते एक्झॅक्ट नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत त्यांची अरेंजमेंट जी आपण काढतो त्याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग कार्बन CH4चं आपण काय करतो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे हे असा, लगेच CH4 घेतो. मिथेन म्हटलं की लगेच आपण हा स्ट्रक्चर, इथेन म्हटलं, मिथेन म्हटलं, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला करतो. पर्टिक्युलरली रिप्रेझेंटेशन करतो एक्झॅक्ट अरेंजमेंट ऑफ डिफरंट ॲटम्स अँड डिफरंट मॉलिक्युल्स, त्यालाच आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणतो. परंतु हे स्ट्रक्चर मिथेनचं म्हणजेच कार्बनचं जे टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे, म्हणजे ईच अँड एव्हरी कार्बन, बघा हा, ईच अँड एव्हरी कार्बन प्रेझेंट इन अल्केन इट हॅज अ टेट्राहायड्रल जॉमेट्री, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जी जॉमेट्री आहे ती टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. मग त्यामध्ये मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं कार्बनचा पर्टिक्युलरली 6
हा ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं राजानो, तर 1s2 2s2 2p2 म्हणजेच हे असं जर घेतलं 1s2 2s2 अँड 2pp मध्ये 3 ऑर्बिट्स असतात, 2p2 हे येतं. म्हणजे हा तुमचा k आणि हा तुमचा l ऑर्बिट येतं. l मध्ये जी दुसरी एनर्जी लेवल आली हे लक्षात ठेवा. म्हणजे ही आउटर मोस्ट ऑर्बिट आहे 2s आणि 2p. ओके, हे लक्षात, 2p आउटर मोस्ट नाही, एनर्जी लेवल नंबर 2 जी l ला रिप्रेझेंट करते ते आउटर मोस्ट ऑर्बिट 2, एनर्जी लेवल नंबर 2 आहे. मग आपण काय म्हणतो, कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एनी इलेमेंट. ओके, मग ती कंबायनिंग कपॅसिटी कशावरनं ठरवली जाते, तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वरनं ठरवली जाते. हे तुम्ही 10वी आणि 9वी बघितलेलं आहे. मग इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 2 आहेत. म्हणजे कार्बन हा डायव्हॅलेंट असला पाहिजे, हे आपल्याला डोक्यात येईल. ऍज पर द व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी काय आहे, डायव्हॅलेन्सी यायला पाहिजे ऍज पर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे कॉन्फिगरेशन आहे हे ग्राउंड स्टेट, जीएस म्हणजे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा आहे. आता हा जो पार्ट आहे 1s हा काय कॉम्बिनेशन मध्ये पार्ट घेणार आहे का, नाही, कारण ती आउटर मोस्ट एनर्जी नाही आहे. आउटर मोस्ट एनर्जी लेवल हे 2 पासून चालू होते, म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन्स पार्टिसिपेट करणार आहेत बॉन्ड फॉर्मेशन मध्ये. परंतु कार्बन जर तुम्ही मिथेन मध्ये बघितला, आता इथं मिथेन हा जर घेतला तर कार्बन हा 4 हायड्रोजनला आहे. 4 हायड्रोजनला त्याचे बॉन्ड फॉर्मेशन झालेले आहेत. मग बॉन्ड फॉर्मेशन जर 4 बॉन्डला जर झाले असतील, म्हणजे 4 हायड्रोजन बरोबर झाले, तर इथं आपल्याला डायव्हॅलेन्सी कशी येईल, म्हणून आपण काय बघितलं, ह्याचं ES म्हणजे एक्साइटेड स्टेट मध्ये काय केलं, एनर्जी लेवल 2 मधला इलेक्ट्रॉन्स हा प्रमोट केला P मध्ये. म्हणजे 2s to 2p ह्या दोघांची एनर्जी 2s and 2p एनर्जी लेवल इज इक्वल और नियरली इक्वल म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला काय झालं, 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळाले एक्साइटेड स्टेट मध्ये. म्हणजे आम्ही काय केलं, इथं प्रमोट केला 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम s टू p ऑर्बिट, जे 2s टू 2p ऑर्बिट मध्ये केलं आणि एक्साइटेड स्टेट मध्ये कार्बन घेतला. हे लक्षात ठेवा. आणि मग एक्साइटेड स्टेट मध्ये घेतल्यानंतर 4 हायड्रोजन्स इथं अटॅच होतात. आता ह्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला, आपल्याला हायब्रिडायझेशन झालेलं नाही आहे तरी सुद्धा सांगतो. हा s ऑर्बिट आणि हा p ऑर्बिट ह्यांचं मिक्सिंग होतं. कारण का, s ऑर्बिटचा जो शेप आहे तो स्फेरिकल शेप आहे आणि p ऑर्बिटचा असा लोब्ड शेप येतो. मग लोब शेप आणि जर स्फेरिकल शेप जर एकत्र आले ह्याप्रमाणे, तर काय होईल राजानो, बॉन्ड हा वेगवेगळ्या प्रकारचे तयार होतील की नाही. एका हायड्रोजनचा स्फेरिकल आणि बाकीच्या तिघांचा हा लोब शेप येईल. म्हणजेच कुठंतरी रिपल्शन कॅरेक्टर वाढेल, अनसिमेट्री वाढेल. अनसिमेट्री जर वाढली तर अनस्टॅबिलिटी येईल. आणि म्हणून इथं हा एस ऑर्बिट मधले आणि ह्या पी ऑर्बिट मध्ये मिक्सिंग होतं आणि न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. काय तयार होतात, न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. आणि ते हायब्रिड ऑर्बिटल्स म्हणजेच sp3. बघा इथं s चा 1 आणि p चे 3 आहेत म्हणून sp3. जर तुम्ही इथं s चा 1 आणि p चे जर 2 घेतले तर काय होईल, s चा 1 आणि p चे 2 तर sp2 आणि s चा 1 आणि p चा 1 जर घेतला तर sp. आणि म्हणून अल्केन मध्ये sp3, अल्किन मध्ये sp2 आणि अल्काइन्स मध्ये sp हायब्रिडायझेशन बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हायब्रिडायझेशन मी आता फक्त असं का सांगितलं तुम्हाला, तर लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही मिथेनचं मॉलिक्यूल जर काढायचा प्रयत्न केला
तर काय होईल बघा, हा एक हायड्रोजन, ओके, आणि हा कार्बन तुमचा, हा एक त्यांचा बॉन्ड होईल आणि बाकीच्यांच्या बरोबर असा बॉन्ड होईल हायड्रोजनचा, हिथं हिथं आणि हिथं. मग ह्यामध्ये अनसिमेट्री येईल ना. मग अनसिमेट्री जर आली तर काय होईल, बॉन्ड हा म्हणजे तो मॉलिक्यूल हा पर्टिक्युलरली आयसोलेट करता येणार नाही, तो अनस्टेबल होईल. आणि अनस्टेबल कॅरेक्टर म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ब्रेक होतो, परंतु मिथेन गॅस काय अनस्टेबल नाही आहे, ओके, तो आपल्याला इझिली अवेलेबल होतो ऍज अ मार्श गॅस. आणि म्हणून आपल्याला हे मिक्सिंग कॅरेक्टर येतं. आणि जे नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत ह्यांचं लक्षात घ्या, ह्यांच्यामध्ये आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जर तुम्ही घेतलं तर काय होतं राजानो बघा, हा तुमचा कार्बन, ओके, इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक, असं जर तुम्ही जॉईन केलं, ओके, हे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर तयार होतं. आणि हा कार्बन जो आहे हा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये येतो. कशामध्ये येतो, sp3. आणि sp3 म्हटलं की बॉन्ड अँगल येतो 109 डिग्रीज 28 मिनिट्स, हा तुम्हाला बॉन्ड अँगल बघायला मिळतो. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून मिथेन मध्ये किंवा अल्केन मध्ये ईच अँड एव्हरी कार्बन, म्हणजे जर तुम्ही इथेन घेतला बघा, हे जर दोन्ही कार्बन घेतले इथेन, आता हे दोन्हीही कार्बन तुम्हाला sp3 मध्येच असणार आहेत. बघा, हा कार्बन 1 2 3 आणि हा चौथा ह्या कार्बन बरोबर, परत 1 2 3 हा चौथा कार्बन बरोबर बघायला मिळेल. दोन्ही पण sp3 हायब्रिडायझेशन मध्येच असणार आहेत. एवढा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. मग त्याच मध्ये आपण जर तुम्ही बघितलं की ह्यामध्ये आपण मग स्ट्रक्चर्स मध्ये बघत असताना इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. कोणाचं, अल्केनचं. बघा, हा इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हे सुद्धा कॅरेक्टर तुम्ही बघितलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, ओके, मी पुन्हा त्याची उजळणी करतोय राजानो, लक्षात घ्या. परत इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर, ते इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर्स आपण काय करतो, क्रॉस, ओके, तर क्रॉस हा जो रिप्रेझेंट करतो तो कार्बनला करतो आणि डॉट हा पर्टिक्युलरली हायड्रोजनला करतो. जे हायड्रोजनला आपण डॉट करा, कार्बनला क्रॉस करा. मग ह्याचं CH4चं स्ट्रक्चर्स कसं येणार बघा, क्रॉस, इथं H, इथं क्रॉस, इथं H, इथं क्रॉस, इथं H, इथं क्रॉस, इथं H. हा मिथेन मॉलिक्यूल झाला. जर इथेन असेल म्हणजे हा तुमचा बघा, हा H, हा H, हा H, हा H, हा H आणि हा H असेल तर तुम्ही काय करता, क्रॉस H, क्रॉस H, क्रॉस H, ओके, ह्यामध्ये 2 क्रॉस टाका आणि 2 कार्बन आहेत म्हणून, ओके, हे तुमचं इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर बघायला मिळतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग तसंच आपण ज्या वेळेला स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढतो, कुणाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढतो तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असं ज्या वेळेला काढतो त्यावेळेला मी परत एकदा सांगितलेलं होतं, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन करत असताना आपण काय करतो बघा, हे असं CH1 हा दुसरा, ओके, हा तिसरा कार्बन, ओके, हा चौथा कार्बन, ओके, असं घेतलं. मग ह्याला काय केलं, हा CH3 म्हणून घेतला, हा CH2 म्हणून घेतला, हा CH2 म्हणून घेतला आणि हा CH3. या स्ट्रक्चरचं आपण कंडेन्स केलं, कंडेन्स फॉर्म्युला केला आणि ह्या कंडेन्सचा आणखी फर्दर कंडेन्स करताना आपण CH3 दोनदा रिपीट CH2 झालाय म्हणून CH2 ट्वाइस आणि CH3 असं आपण लिहितो. हे पण मी तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला काढताना सांगितलेलं होतं. कुठं तर बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये सांगितलेलं होतं. ओके. मग जर तुम्हाला मी हेक्सेन दिला तर हा CH3 CH2 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 की झाले बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे जर घेतलं तुम्ही. ओके. आता हे जर अशा फॉर्म मध्ये लिहिलं तर पूर्ण तुमची वही भरेल ना, आणि वही भरली आणि त्याच्यावरती जर रिएक्शन्स करायची झाली तर एक पेज भरेल. म्हणून हा कंडेन्स फॉर्म्युला आला. मग ह्याचा कंडेन्स करताना बघा काय केलं, हा CH3 1 आणि हे 1 2 3 4 म्हणजे CH2 हे 4 घेतले आणि CH3 लिहिले. म्हणजे हा
एन हेक्सेनचा पार्ट येतो हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याच मध्ये मी तुम्हाला प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शरी कार्बन म्हणजे काय हे सांगितलं होतं. जो कार्बन एकाच कार्बनला असेल तो प्रायमरी कार्बन, हा सुद्धा प्रायमरी कार्बन. जर एक कार्बन जर 2 कार्बनला अटॅच असेल तर बघा हा 2 कार्बनला आहे म्हणून सेकंडरी. जर 3 कार्बनला असेल तर टर्शरी, 4 कार्बनला असेल तर क्वाटर्नरी. हे असं आपण प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शरी कार्बन म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, एकाच कार्बनला जर अटॅच असेल एकच कार्बन तर तो प्रायमरी. जर कार्बन हा 2 कार्बनला अटॅच असेल तर सेकंडरी. कार्बन जर 3 कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी आणि जर 4 कार्बनला असेल तर क्वाटर्नरी असं आपल्याला बघायला मिळतं. हे सगळं आपण पर्टिक्युलरली बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मध्ये ज्या वेळेला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा पार्ट बघितलेला होता त्यामध्ये आपल्याला हे कॅरेक्टर बघितलेलं होतं. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर टेट्राहायड्रल जॉमेट्री ही आपल्याला कार्बनची आहे. इन अल्केन हे बघितलं, त्याचा बॉन्ड अँगल येतो 109 डिग्रीज, sp3 हायब्रिडायझेशन कॅरेक्टर मध्ये येतं. मग त्यातच आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला हे सुद्धा कॅरेक्टर बघितलेलं होतं. ओके, काय बघितलेलं होतं, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. मग आता बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये बघा आपण काय केलं, हा CH3, हा CH2, 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 CH3 हे असं आपण घेतलं 1 2 3 4 5. तर आपण काय केलं, हा पहिला कार्बन 1 2 3 4 आणि हा 5. ओके, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, तिसरा, चौथा आणि 5वा. हे बॉन्ड लाईन टाकला तुम्ही. किंवा काय काय जण म्हणत मी असं टाकू का, चालेल 1 2 म्हणजे हा 1, हा 2 3 4 आणि हा 5 असं केला तरी चालतो बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हे लक्षात ठेवा, जेवढे नंबर ऑफ कार्बन्स असतील तेवढा फॉर्म्युला येईल. मग त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जर अशी एक जर हे असेल दांडी असेल तर तिथं एकाला काय म्हणतात, एक दांडी असेल तर CH3 हे जर 2 क्रॉस केले तर 2 CH3 म्हणजे 2दा CH3 म्हणजे ह्या कार्बनला इथं एक CH3 आणि हा CH3 म्हणजे CH3 रिप्रेझेंट्स एवढं येतं. आणि जर तुम्हाला इथाईल असेल तर हे असं केलं जातं, हा इथाईलचा कॅरेक्टर येतं. काय काय वेळेला तुम्हाला मी सांगितलं, मिथाईल म्हणजे Me, इथाईल म्हणजे Et. ओके, असं पण लिहिलं जातं. ओके, Et म्हणजे इथाईल. ओके, PR म्हणजेच प्रोपाईल. ओके, आणि Bu म्हणजेच ब्युटाईल. हे सुद्धा तुम्हाला असं बॉन्ड लाईन वरती ठेवलं जातं. जर इथं तुम्हाला डबल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड कॅरेक्टर दिला जातो, ट्रिपल बॉन्ड असेल तर ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर सुद्धा तुम्ही लिहू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला जर आपल्याला बॉन्ड लाईन काढत असताना नंबर ऑफ कार्बन काढायचे, आता नंबर ऑफ कार्बन काढले की त्याप्रमाणे बॉन्ड लाईन घ्यायचं. म्हणजेच बघा, हा मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हा तुमचा CH3, हा CH2, हा CH2, इथं CH डबल बॉन्ड CH. ओके, इथं मी एक CH3 लिहितो. ओके, CH2. ओके, इथं CH, इथं C2H5, इथं CH3 असं जर दिलं असेल तुम्हाला तर ह्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढणार, तर बघा पहिल्यांदा आपण 1 2 3 4 5 6 7 हे असे 7 पहिल्यांदा स्ट्रेट चेन मध्ये घेतले. मग मी घेतलं 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 घेतले. बरोबर आहे. आता नंबरिंग द्या इथं 1 2 3 4 5 6 7. मग आता जर तुम्ही 1 2 2 वरती मिथाईल ग्रुप आहे की नाही, टाका इथं मिथाईल ग्रुप असा घेतला. आता किती आहे, 1 2 3 4, 4 आणि 5च्या मध्ये डबल बॉन्ड आहे बघा, 1 2 3 4 आणि 5 ह्याच्यामध्ये असा डबल बॉन्ड कॅरेक्टर घ्या. जर ट्रिपल बॉन्ड असेल तर तिसरी लाईन ओढा. आता 5 नंतर 6, 6व्याला काय आहे, C2H5 कॅरेक्टर. मग हे असं करा म्हणजेच तुमचा हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार होतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येणार आहे बॉन्ड लाईन करता. ओके, कुणाच्या ह्यामध्ये शंका असतील
तर तुम्ही मला प्रत्यक्षात विचारू शकता. हे सगळ्यांना कायमच सांगतो की कुणाला कळालं नसेल, कोणी लेट ऍडमिशन घेतली असेल तर त्यांनी पूर्वीचे व्हिडिओज बघायचे आणि पूर्वीचे व्हिडिओज बघत असताना हे कॅरेक्टर्स बघायचे आहेत. मग तुम्हाला मी पुढचा कॅरेक्टर सांगितलेलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला आयसोमेरिझम हे कॅरेक्टर सांगितलं. मग आयसोमेरिझम म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट स्ट्रक्चरली इट इज डिफरंट, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली अल्केन हा आयसोमेरिझम मध्ये जातो. म्हणजेच पेंटेन जर घेतला तुम्ही CH3 CH2 CH2 1 2 3 हा 4 आणि हा 5, हा जर पेंटेन घेतला तर पेंटेन बघा हा स्ट्रेट चेनचा आहे म्हणून N पेंटेन. आता सेकंड ग्रुपला जर मिथाइल ग्रुप टाकला तो वरती टाका किंवा खालती टाका बरं का, म्हणजे हिथं घ्या किंवा वरती हिथं घ्या किंवा इकडनं 1 2 केला तरी चालू शकतं. म्हणजे तुम्ही जर असं लिहिलं CH3 CH2 CH2 इथं CH इथं CH3 अँड CH3 म्हणजे हा 1 2 3 4 5 CH3 1 2 3 हा 4 1 2 3 हा 4 आणि हा 5 असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. हे लक्षात ठेवा. इकडून दुसरा किंवा इकडून दुसरा हा झाला तुमचा दुसरा, म्हणजेच दुसऱ्या कार्बनला जर मिथाइल ग्रुप असेल तर आयसो, आणि जर दुसऱ्या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत, आता किती झाले बघा 1 2 3 4 आणि हा 2 ग्रुप जर असतील तर निओ पेंटेन. म्हणजेच तुम्हाला एन आयसो आणि निओ हे आपल्याला कॉमन नेम मध्ये काय यूज केलं जातं, कॉमन नेम मध्ये यूज केलं जातं ऍज कॉमन नेम्स ऑफ अल्केन. म्हणजे एन पेंटेन आयसो पेंटेन निओ पेंटेन हे कॅरेक्टर येणार. ब्युटेन मध्ये 2च येतात, कुठलं एन ब्युटेन आयसो ब्युटेन. हेक्साइल मध्ये आपल्याला 3 बघायला मिळतील, एन पेंटेन आयसो पेंटेन. जसं बघितलं तसं हेक्झेन मध्ये सुद्धा कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. मी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं तुम्हाला की तुम्ही ज्या वेळेला स्ट्रक्चर्स काढता ओके तर त्यावेळेला ऑक्टेन नॉनेन हेक्झेन पेंटेन यांचे जर बघितले किंवा 10 डिकेन जर बघितले तर साधारणपणे 75 स्ट्रक्चर्स येतात. ओके ऑक्टेनचे वगैरे बघितले तर हे 35 वगैरे स्ट्रक्चर्स येतात. मग हे जे 35 स्ट्रक्चर्स 18 स्ट्रक्चर्स हे जे आपण बघतो 18 35 81 ओके 75 हे असे जर स्ट्रक्चर्स असतील तर त्याला नाव द्यायला, कारण का तुम्ही जर आता पेंटेन बघितला तर 3 स्ट्रक्चर्स आहेत राजानो. ओके आता जर पेंटेनचे जर 3 स्ट्रक्चर्स असतील तर तुम्ही लक्षात घ्या पेंटेनच्या 3 स्ट्रक्चर्स मधून आपल्याला आयसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं, आयसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू गिव्स द नेम. म्हणजे नाव द्यायला आपल्याला डिफिकल्ट जातं. आणि हे जर डिफिकल्ट गेलं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कॉमन नेमच्या ऐवजी मग IUPAC नॉमेनक्लेचर हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हा पर्टिक्युलरली पार्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जो ऑलरेडी आपण बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स मध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आयसोमेरिझम कॅरेक्टर अँड कॅटॅनेशन कॅरेक्टर हे जर 2 कॅरेक्टर्स जर बघितले तर ह्या दोन्हीच्या कॅरेक्टर्सवरनं आपल्याला असं लक्षात येतं की पर्टिक्युलरली इथं आयसोमेरिझममुळं आपल्याला नंबर ऑफ स्ट्रक्चर्स आपण ड्रॉ करू शकतो. आणि त्या नंबर ऑफ स्ट्रक्चर्समुळं म्हणजे जर तुम्ही जर 7 हेप्टेन जर घेतला ओके हेप्टेन तर म्हणजे हेक्झेनचे 18 स्ट्रक्चर्स, हेप्टेनचे 35 स्ट्रक्चर्स ओके, ऑक्टेनचं पुढचे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स ओके, आणि डिकेनचे 75 स्ट्रक्चर्स. पेंटा डिकेन जर घेतला तुम्ही म्हणजे 15 कार्बन असलेला तर 1543 एवढे स्ट्रक्चर्स तुम्हाला त्याचे काढता येतात.
म्हणजे एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु स्ट्रक्चरली डिफरंट आहे. आणि म्हणून तुम्हाला कॉमन नेम हे फक्त आपण काय देऊ शकतो, एन, निओ, आयसो, टर्ट आणि सेक ह्या कॅरेक्टरवरनं तुम्ही कॉमन नेम देऊ शकता. आणि म्हणून ज्या वेळेला मोर दॅन 5 स्ट्रक्चर्सच्या वरती येतं, म्हणजे ज्या वेळेला आता कार्बन नंबर जर 6 किंवा 7 घेतला तर त्यांचे 18 स्ट्रक्चर्स आपल्याला 6चे 8 बघायला मिळतात. ओके, 7चे 18 बघायला मिळतात, 8चे 35 बघायला मिळतात. ओके, 9चे काहीतरी 72 वगैरे येतात. अशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतात. एवढं लक्षात ठेवा हे स्ट्रक्चर्स. आणि मग तिथं मग तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC हे कॅरेक्टर्स आपल्याला डिसाईड होतं. आणि म्हणून आयसोमेरिझम म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम बट स्ट्रक्चरली इट इज डिफरंट. ओके, आता तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात हे जेवढं आपण घेतलेलं आहे हे सगळे कॅरेक्टर्स बोर्डाच्या पुस्तकात आहेच हायड्रोकार्बन्सच्या अल्केनच्या पार्टमध्ये. परंतु आणखीन एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये येतं ज्याला आपण कन्फॉर्मेशन म्हणतो. काय म्हणतो? कन्फॉर्मेशन म्हणतो. आता हे कन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी मी आयसोमेरिझम मध्ये स्पॅटियल अरेंजमेंट मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? द particularly phenomena of a different spatial arrangement of a atom or groups. Okay, different spatial arrangement of a atom or group which can be converted into one into another. Okay, one into another with a free rotation, okay, with a free rotation around carbon single bond. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. कार्बन सिंगल बॉन्ड फ्री रोटेशन. डिफरंट काय सांगितलं? डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ द ॲटम और ग्रुप अँड दे आर कन्व्हर्टेड from one into another through a free rotation between carbon single bond. यामध्ये फ्री रोटेशन ज्या वेळेला येतं त्यावेळेला डिफरंट अरेंजमेंट ऑफ द ग्रुप और ॲटम्स होतात. त्यालाच आपण पर्टिक्युलरली कन्फॉर्मर्स म्हणतो. म्हणजेच जे डिफरंट अरेंजमेंटचे स्ट्रक्चर्स येतात त्याला कन्फॉर्मर्स म्हणतो. त्यालाच आपण रोटामर्स म्हणतो. त्यालाच आपण कन्फॉर्मेशन्स म्हणतो. आणि फेनॉमेननला कन्फॉर्मेशन कॅरेक्टर म्हणतो. हे लक्षात ठेवा. आणि मग ते कन्फॉर्मेशन्स डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन हे दोघंही काय होतील? इंटर न्यूक्लियर ॲक्सेसनं एकमेकाभोवती ओव्हरलॅप होतील. आणि त्यातला इंटर न्यूक्लियर ॲक्सिस जर घेतला ह्याचा 1, 2, ओके, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन अँड पर्टिक्युलरली हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन असे जर घेतला आपण तर या तिघांचं रोटेशन ज्या वेळेला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं असं धरून हे जर तुम्ही असा सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये घेतला आणि जर रोटेट केला तर प्रत्येक रोटेशनला ह्या हायड्रोजन यांची पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजे जर असं घेतलं, मी हा असा घेतला आणि रोटेट केला की लगेच ह्याची चेंज झाली, परत रोटेट केला की चेंज झाली, परत केला की रोटेट केला की चेंज झाली. म्हणजेच हे इंटर कन्व्हर्ट आहे. काय होतं? कन्व्हर्जन. कसं आहे? फ्रॉम ॲटम्स ऑर ग्रुप. म्हणजेच आपण काय म्हणतो? द डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ अ ॲटम ऑर ग्रुप्स which can be converted one to another. Okay, one to another हे लक्षात ठेवा. one to another through a free rotation between carbon single bond. त्यालाच आपण कन्फॉर्मर्स
कन्फॉर्मर्स रोटामर्स म्हणतो, कारण का ते डिफरंट अरेंजमेंट देतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु स्ट्रक्चरली डिफरंट आहे, हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. त्यालाच कन्फॉर्मर्स आणि रोटामर्स म्हणतात राजानो. आणि त्याच कन्फॉर्मर्सला आणि रोटामर्सला आपण स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कॅरेक्टर बघितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या वेळेला हा इथेन मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनचं फ्री रोटेशन बघायला मिळतं, 3 हायड्रोजन बॉन्ड्स आहेत, तर प्रत्येक रोटेशन 1 डिग्री किंवा 0.1 0.2 डिग्रीनं जरी तुम्ही चेंज केलं, म्हणजेच हे रोटेशन 0.2 न जरी केलं तरी अरेंजमेंट डिफरंट येणार आहे. म्हणून इनफायनाईट नंबर काही इनफायनाईट नंबर ऑफ स्ट्रक्चर कुणाचे मिळतील, त्या इथेनचे मिळतील, ज्याला आपण कन्फॉर्मर्स म्हणतो, रोटामर्स म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि ते जे कन्वर्ट होतात त्यावेळेला एनर्जी रिक्वायर्ड लागते फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनादर फॉर्म, त्याला आपण टॉर्सनल एनर्जी म्हणतो, हे लक्षात येईल. आणि ती एनर्जी कशी आहे, दॅट एनर्जी इज अ फ्री एनर्जी. ओके. आणि सगळ्यांच्या मध्ये आपल्याला एनर्जी प्रत्येक रोटामर्समध्ये, ओके, प्रत्येक कन्फॉर्मर्समध्ये ड्यू टू द डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंटमुळे जी एनर्जी आहे ऑलमोस्ट नियरली इक्वल असताना आपल्याला बघायला मिळतं. आणि मग तुम्हाला मी सांगितलेलं होतं स्टॅगर्ड फॉर्म आणि इक्लिप्स्ड फॉर्म. आता स्टॅगर्ड फॉर्म मध्ये आपण कसं घेतलेलं होतं राजानो, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण जो स्टॅगर्ड फॉर्म कॅरीड आउट करतो ज्याला आपण हॉर्स प्रोजेक्शन म्हणतो. तर 2 प्रकारचे प्रोजेक्शन्स बघतो आपण, हॉर्स अँड न्यूमॅन. ओके. मग आता हॉर्सला ऑब्लिक अँगल घेतो. ऑब्लिक अँगल मध्ये हे मी सांगितलं 1 वाय, दोन्ही वाय सरळ सुलटे टाकले, ओके, की आपल्याला पर्टिक्युलरली जे कॅरेक्टर येतं ते इक्लिप्स्ड कॅरेक्टर येतं. आणि जर दोन्ही वाय जर दोघांच्या मध्ये उलटा टाकला तर स्टॅगर्ड कॅरेक्टर येतं. हे हॉर्सचं प्रोजेक्शन. न्यूमॅनला काय सांगितलं, तुमचा हा मिथेन मॉलिक्यूल आहे, ओके, आता फ्रंट कार्बन, हा फ्रंट कार्बन, हा रिअर कार्बन, फ्रंट कार्बन डॉट न दाखवा आणि त्याच्या पुढं रिअर कार्बन हा सर्कल न दाखवा, फ्रंट कार्बन हे असे एच टाका, ओके, आणि सेकंड कार्बनची फक्त इथं हायड्रोजन हे असे घ्या. मग हे जर एकमेकापासून लांब आहेत म्हणजे स्टॅगर्ड कॅरेक्टर आलं. आणि जर हे आपल्याला हे एकत्र आले, हे असे जवळ आले तर इक्लिप्स्ड, हे पण मी सांगितलेलं होतं, ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे न्यूमॅन्स फिगरने, न्यूमॅन्स अँड हॉर्सने. त्यातच सांगितलेलं होतं पर्टिक्युलरली एनर्जी रिक्वायर्ड टू convert one form into the another form is called as a torsional energy. and जो bond angle आहे between carbon 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 hydrogen and that bond is called as a torsional bond म्हणून आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये मग अँटे म्हणजे काय, गाउच म्हणजे काय हे सुद्धा कॅरेक्टर बघितलंय, इक्लिप्स्ड म्हणजे काय हे सुद्धा आपण कॅरेक्टर सगळ्यांनी बघितलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. द एनर्जी रिक्वायर्ड टू रोटेट द इथेन मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ टॉर्सनल एनर्जी. आणि बॉन्ड अँगल जो आहे त्याला टॉर्सनल अँगल म्हटला जातो. टॉर्सनल अँगल जवळजवळ ज्या वेळेला येतं त्यावेळेला 60 डिग्रीजना असेल तर गाउच, आणि 180 डिग्रीजना जर ते ग्रुप असतील तर आपल्याला अँटे हा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ओके. आता हे सगळं शिकवलेलं आहे. मग पुढचा पार्ट येतो कॉमन नेम आणि IUPAC नेम. कॉमन नेम तुम्हाला माहिती आहे, एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन, ह्या पद्धतीनं तुम्ही कॉमन नेम द्यायचं. मग IUPAC करता आपल्याला काय काय रूल्स आहेत हे आपण IUPAC मध्ये पहिला रूल काय आहे IUPACचा,
तर सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन, ही कंटिन्युअस कार्बन चेन घेऊन पेरेंट हायड्रोकार्बन फाइंड आउट करणे. पहिला रूल सांगतो, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन आणि आपण त्यानं पेरेंट हायड्रोकार्बन आयडेंटिफाय करतो. फर्स्ट रूल. सेकंड रूल, कार्बन चेन इज नंबर्ड. ओके, कार्बन चेन इज नंबर. द एंड विच इज नियरर टू द साइड चेन, साइड चेनला जो नियरर आहे तो, म्हणजेच थोडक्यात लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? लोएस्ट पॉसिबल नंबर विच इज नियरर टू द साइड चेन हे कॅरेक्टर द्यायचं. लोएस्ट पॉसिबल नंबर टू फंक्शनल ग्रुपला द्यायचं आहे. हे आपण बघितलेलं आहे राजानो ऑलरेडी. तिसरा, जर 2 or more साइड चेन्स ऑफ सेम टाईप असतील, म्हणजे मिथाईल इथाईल एकाच कार्बनला जर असतील, म्हणजेच आपण असं बघितलेलं होतं बघा, हा CH3, हा CH3, हा CH3, हा CH2, हा CH3, हे साइड चेन एक किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतील तर आपण डाय, ट्राय, टेट्रा हे प्रिफिक्स यूज करतो. किंवा 2 डिफरंट साइड्स ह्याच्यामध्ये डिफरंट ग्रुप असतील तर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर हे आपण घेतो. आणि जर 2 सिमिलर साइड्स असतील, इक्वल लेंथ मध्ये असतील, तर आपण नंबरिंग देत असताना आपण काय बघतो, तर ज्याला मॅक्झिमम नंबर ऑफ साइड चेन आहेत ते सिलेक्ट करतो आणि त्याप्रमाणे लोएस्ट कार्बन चेन बघतो. परत बघा, पहिला रूल सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. दुसरा, लोएस्ट पॉसिबल नंबर. जर 2 or more साइड चेन्स ऑफ सेम टाइप असतील तर आपल्याला डाय, टाय, टेट्रा डिफरंट असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर्स. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेम साइड चेन्स आर इक्वल डिस्टन्स असतील तर कन्सिडर करत असताना लोएस्ट पॉसिबल नंबर करायचा आणि त्याचा सम घ्यायची. सम घेऊन लोएस्ट पॉसिबल नंबर काढायचा. जर 2 or more साइड चेन्स इक्वल लेंथच्या आहेत, मग त्यावेळेला सिलेक्ट करत असताना ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ साइड चेन्स आहेत ते सिलेक्ट करायचं. आणि मग आपण IUPAC लिहित असताना कसं लिहिलंय बघा. पहिल्यांदा लिहित असताना पोझिशन ऑफ अ साइड चेन हे लिहिलं. त्याच्यानंतर नेम ऑफ द साइड चेन. तिसरा, नेम ऑफ द पेरेंट अल्केन. नंबर्स आर सेपरेटेड बाय कॉमा आणि नंबर्स आणि नेम सेपरेटेड बाय हायपेन, म्हणजे डॅशनं आपण हे केलं. आणि जो लास्ट अल्काइल ग्रुप आणि पेरेंट अल्केन आहे तो सेम एकच वर्ड असला पाहिजे. म्हणजे लास्ट अल्काइल ग्रुप अँड अल्केन शुड बी अ सेम वर्ड. म्हणजे इथं जर तुम्ही घेतला तर इथं आपल्याला नंबरिंग देत असताना आपण असं देणार 1 2 3 4. म्हणून आता 2-2 हायपेन डाय मिथाईल. ओके, डाय मिथाईल किती आहेत तर डाय मिथाईल आणि ब्युटेन हा एकच वर्ड असला पाहिजे. हे असं आपल्याला IUPAC मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि एन, आयसो, निओ, PRI, टर्ट, सेक हे असले जे प्रिफिक्सेस आहेत हे IUPAC नेम्स मध्ये यूज करायचे नाहीत. हेच पुन्हा जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत तोच पार्ट पुन्हा लक्षात घ्या राजानो, की ह्या हायड्रोकार्बन्सच्या अल्केन्स मध्ये बघितला आहे. मग IUPAC तुम्ही परत एकदा जरा चाळा. IUPAC बघितलं की तुमच्या लक्षात येईल बाळानो की परत आपल्याला IUPAC ऑफ अल्केन हा परत एकदा पार्ट तुम्ही तपासून घ्या. तोच पार्ट आपल्याला इथं बघायला मिळेल. आणि उद्याला 1-2-3 एक्झाम्पल्स घेऊया अल्केनच्या IUPACच्या संदर्भात आणि मग त्याचं प्रिपरेशन्स मेथड हे बघायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की होमोलोगस सिरीज असल्यामुळं प्रिपरेशन्स मेथड प्रत्येक सेमच असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. केमिकल प्रॉपर्टीज सेमच आहे ड्यू टू होमोलोगस सिरीज कॅरेक्टर. एवढं लक्षात ठेवा. तर इथंपर्यंत आपला पहिला पार्ट संपतो कोणाचा, अल्केनचा. तर त्यातला थँक्यू व्हेरी मच.